तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 मार्च आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 24 मार्चच्या सर्व चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सून स्वामिनी सावरकर यांचे निधन झाले त्यांनी कोणते पुस्तक लिहिलेले होते? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सून स्वामिनी सावरकर यांचे निधन झाले, त्यांनी यशोगीत सैनिकांचे हे पुस्तक लिहिलेले होते. त्यांचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांचा प्रश्न आहे, दिल्लीमध्ये जाणवलेले भूकंपाचे धक्के किती रिश्टर स्केलचे होते? तर दिल्लीमध्ये जाणवलेले भूकंपाचे धक्के हे 6.8 रिश्टर स्केल इतके या भूकंपाचे धक्के होते. आणि या भूकंपाचे मुख्य केंद्रबिंदू होते अफगाणिस्तानामधील अफगाणिस्तानामधील जुर्म हे ठिकाण या भूकंपाचे मुख्य केंद्रबिंदू होते. त्यांचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून किती आजारावर उपचार करण्यात येतील? तर महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एकूण 996 आजारांवर उपचार करण्यात येतील. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये एकूण 3,520 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आणि आता ही मर्यादा 1.5 लाखावरून 5 लाख इतकी करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय महिला हॉकीपटू राणी रामपाल यांचे नाव कोणत्या हॉकी स्टेडियमला देण्यात आलेले आहे? तर भारतीय महिला हॉकीपटू राणी रामपाल यांचे नाव रायबरेली या हॉकी स्टेडियमला यांचे नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कोणत्या देशाला $3 अब्ज अर्थसहाय्य मंजूर केलेले आहे? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी श्रीलंका या देशाला $3 अब्ज अर्थसहाय्य मंजूर केलेले आहे. ठीक आहे. तर श्रीलंकेचा जर विचार केला तर याची कमर्शियल कॅपिटल आहे कोलंबो, येथील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल आहे श्री जयवर्धनम कोट्टे. भारत आणि श्रीलंके दरम्यान स्लिनेक्स हे एक्सरसाइज होते. त्यानंतर मित्रशक्ती एक्सरसाइज सुद्धा भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान होते. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याची स्थापना झाली होती 1949 साली. याचे हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC मध्ये. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये आरोग्य अधिकार विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये आरोग्य अधिकार विधेयक मंजूर करण्यात आलेले आहेत. रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवता कामा नये यासाठी हा या विधेयकाचा एकमेव उद्देश आहे. राजस्थान या राज्यामध्ये आरोग्य अधिकार विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक आवाजी मतदाने मंजूर करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी 2022-23 रोजी हे विधेयक आणण्याची घोषणा केलेली होती. या विधेयकाअंतर्गत रुग्णाने तातडीच्या उपचारांचा खर्च उचलला नाही तर त्याची भरपाई राज्य सरकार करणार आहे. ही योजना सरकारी तसेच प्रायव्हेट रुग्णालयात सुद्धा ही योजना राबवण्यात येणार आहे. म्हणजेच या विधेयकाच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयात आणि सरकारी रुग्णालयात याचा वापर करता येईल. राजस्थानचा जर विचार केला तर याची राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत अशोक गहलोत. राज्यपाल आहेत कलराज मिश्रा. प्रमुख नॅशनल पार्क आहेत रणथंबोर, केवलादेव आणि सरिस्का नॅशनल पार्क हे राजस्थानमध्येच आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने 22 मार्च हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला? तर बिहार या राज्याने 22 मार्च हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केलेला आहे. बिहारचा जर विचार केला तर राजधानी पटना. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. त्यानंतर विधान परिषद सीट आहेत 75. विधान परिषद सीट आहेत 75. विधानसभा सीट आहेत 243. राज्यसभा सीट आहेत 16 आणि लोकसभा सीट आहेत एकूण 40. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या देशातील क्रिकेटर आसिफ शेख यांना 2022चा क्रिस्टोफर मार्टिन जेनकिंग स्पिरिट या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले? तर नेपाळ या देशातील क्रिकेटर आसिफ शेख यांना 2022चा क्रिस्टोफर मार्टिन जेनकिंग स्पिरिट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. नेपाळचा जर विचार केला तर याची राजधानी आहे काठमांडू.
करन्सी आहे नेपाली रुपया. येथील प्रेसिडेंट आहेत रामचंद्र पाडोल. त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट आहेत रामास्वामी यादव. भारत आणि नेपाळ दरम्यान सूर्यकिरण ही एकमेव एक्सरसाइज होते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील सर्वात मूल्यवान सेलिब्रिटी म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर भारतातील सर्वात मूल्यवान सेलिब्रिटी म्हणून रणवीर सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. विराट कोहली मागच्या 5 वर्षापासून हे मूल्यवान सेलिब्रिटीमध्ये पहिल्या क्रमांकावर होते, परंतु ते आता दुसऱ्या क्रमांकावर आलेले आहेत. तर रणवीर सिंग हे पहिल्या क्रमांकावर आहेत, विराट कोहली हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर अक्षय कुमार हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, स्टारबक्सचे नवे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर स्टारबक्सचे नवे सीईओ म्हणून लक्ष्मण नरसिम्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सिएट टायरचे नवे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सिएट टायरचे नवे सीईओ म्हणून अर्णव बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सिएट टायरची स्थापना झाली होती 1924 मध्ये आणि हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. ठीक आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे महत्वाचे प्रश्न. काल जो मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की कोणत्या व्यक्तीला संगीत कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर याचा राईट आन्सर होता बॉम्बे जयश्री. आज तुमच्यासाठी प्रश्न आहे, पद्मा लक्ष्मी यांना कोणत्या राज्याच्या पहिल्या ट्रान्सजेंडर वकील होण्याचा मान मिळवला आहे? तर याचा राईट आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. खूप खूप धन्यवाद.